पाठ 6 वनस्पतींचं वर्गीकरण. सजीवांचं वर्गीकरण आपण यापूर्वी पाहिलं आहे. यामध्ये आदी केंद्रकी उदाहरणार्थ मोनेरा, दृश्य केंद्रकी यामध्ये एकपेशीय प्रोटिस्टा आणि बहुपेशीय मध्ये पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे असे दोन विभाग. पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये स्वयंपोषी आणि परपोषी वनस्पती आणि पेशीभित्तिका नसणारे प्राणी वर्गीय. आता बघूया सृष्टी वनस्पती. पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांचा समूह म्हणजे वनस्पती. वनस्पती हरित द्रव्यांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात म्हणून त्या स्वयंपोषी असतात. आणि वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचा प्रमुख स्रोत आहेत. आता वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाही हे विचारात घेतलं जातं. याशिवाय वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुलं, फळं, बिया येणं न येणं यावरून बीजपत्री, अबीजपत्री, त्यानंतर बीजे फळांच्या आवरणात असणं किंवा नसणं यावरून आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी, आणि बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री ही लक्षणं विचारात घेतली जातात. तर आता एक एक करून आपण ही लक्षणं पाहूया. उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती. पहिला विभाग थॅलोफायटा. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. त्यांना मूळ, खोड, पानं, फुलं असे विशिष्ट अवयव नसतात आणि हरित द्रव्यामुळे या स्वयंपोषी असतात. या गटाला म्हणायचं शैवाल. यामध्ये खूपच विविधता असते. उदाहरणार्थ स्पायरोगायरा. या वनस्पतींचं शरीर मऊ आणि तंतुरूपी असतं. मात्र याच गटात हरित द्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व आणि बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्यांना म्हणायचं कवके. दुसरा विभाग म्हणजे ब्रायोफायटा. या गटातल्या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात, कारण त्या ओलसर मातीत वाढतात. त्यांना प्रजननासाठी मात्र पाण्याची गरज असते. या निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी असतात आणि प्रजनन बीजाणू निर्मितीने होते. यातल्या वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते. त्यांना खरी मुळं, खरी खोडं, खरी पानं नसतात, पण पानांसारख्या रचना असतात आणि मुळांऐवजी मुळांसारखे अवयव म्हणजेच मूलाभ असतात. पाणी आणि अन्नवहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदाहरणार्थ फ्युनारिया रिक्सिया. यानंतर तिसरा विभाग टेरिडोफायटा. या गटातल्या वनस्पतींना मूळ, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी अन्नवहनासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण यांना फुलं, फळं येत नाहीत आणि पानांच्या मागच्या बाजूला तयार होणाऱ्या बीजाणूंच्या द्वारे प्रजनन होतं. उदाहरणार्थ फर्न्स, नेफ्रोलेपिस नेचे. या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होतं आणि यामध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. या तीनही विभागातील सर्वांचं प्रजनन बीजाणूद्वारे होतं. त्यांच्या शरीरातल्या प्रजनन संस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री म्हणजे लपलेली प्रजनांगे असणाऱ्या वनस्पती असं म्हणतात. आता दुसरी उपसृष्टी म्हणजे बीजपत्री. या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात. त्यांना बीजपत्री म्हणतात. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात, ज्यामध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो. यामध्ये सुद्धा बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणं किंवा असणं यावरून दोन विभाग होतात. पहिला विभाग आहे अनावृत्त बीजी. यातल्या बिया फळांमध्ये झाकलेल्या नसतात. या गटातल्या वनस्पती सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात, तर पानांचा मुकुट तयार झालेला असतो आणि या वनस्पतींची नर आणि मादी फुलं एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पत्रांवर येतात. यांना फळं येत नाहीत म्हणून यांना अनावृत्त बीजी म्हणतात. उदाहरणार्थ सायकस. दुसरा विभाग म्हणजे आवृत्त बीजी. या वनस्पतींना येणारी फुलं हे त्यांचे प्रजननाचे अवयव. फुलाचं रूपांतर होतं फळात आणि फळाच्या आत असतात बिया. या बियांवर असतं आवरण.
ज्या बियांचे सहजपणे 2 भाग सुट्टे होतात त्यांना म्हणायचं द्विबीजपत्री वनस्पती, उदाहरणार्थ वाटाणा. तर ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाहीत त्यांना म्हणायचं एकबीजपत्री वनस्पती, उदाहरणार्थ मका.